स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय. श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यासोबतच फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील मान्यवरांनी श्रीमंत संजीवराजे यांना शुभेच्छा दिल्यात. नेमकं काय म्हणाले आहेत मान्यवर ते आपण पाहूयात सविस्तर. नमस्कार. माझे धाकटे बंधू श्रीमंत संजीवराजे यांचा 60वा वाढदिवस सौंदर तालुका आणि जिल्ह्यात साजरा होतो. संजीवराजे हे आमच्या चौकात सगळ्यात धाकटे. त्यांच्या जन्मापासून माझ्या विविध आठवणी त्यांच्याशी कनेक्टेड आहेत. परंतु खरं सांगायचं तर मुंबईत लक्षपूर्वक काम करायची संधी मला कोणामुळे मिळाली असेल तर संजीवराजे यांनी तालुका आणि जिल्ह्यात ठेवलेला संपर्क हा फार मोठा विषय माझ्या मनात आहे. कार्यकर्त्यांना सांभाळणारा माणूस अशी जी त्यांची प्रतिमा झालेली आहे ती त्यांना त्यांच्या आयुष्यात या राजकारणात शेवटपर्यंत उपयोगी पडेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. कोवेन डेअरी सारख्या एका बारकीशी सुरुवात करून आज एक महाराष्ट्रातला प्रमुख दुधाचा ब्रँड करण्याची किमया आणि दुसऱ्या बाजूला अहोरात्र राजकारणातले कष्ट. राजकीय जीवनात काही गोष्टी दुर्लक्षित होतात, परंतु बॅलन्स कसा ठेवावा राजकीय आणि खाजगी जीवनात त्याचं उत्तम उदाहरण हे संजीवराजेंचं आयुष्य. परंतु 60 झाले म्हणजे त्यांना विश्रांती मिळेल असं सगळ्या वागणे त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढत जाणार आहे. जे काही सगळ्यांनी मिळून या तालुक्यात घडवलेले आहे ते पुढे न्यायला लागणार आहे. त्याला आधुनिक काळात येणाऱ्या आव्हानाला तोंड द्यायला लागणार आहे. परंतु संबंध जिल्ह्याचा विचार करत असताना संजीवराजेंच्या सारखा जरी माझा भाऊ असला म्हणून मी हे बोलत नाही. दीर्घ मुदतीचं राजकारण न कंटाळता प्रकृती व्यवस्थित ठेवून करणारा कार्यकर्ता आज सातारा जिल्ह्यात मला दिसत नाही. त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्ताने वडील भाऊ म्हणून मला माहिती आहे त्यांना शुभेच्छाही देईन. आत्तापर्यंत त्यांनी राजकारणात केलेली साथ ही फार मोलाची ठरलेली आहे. त्याच्याबद्दलही मी त्यांचे आभार मानेन आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. दिवस भरकत निघून गेले. सगळी वडील माणसं गेली. आमच्या राजकारणाच्या सुरुवातीला जे आमच्याबरोबर होते ती वडीलधारी कार्यकर्ते मंडळी देखील गेली. संजीवराजे 60 वर्षाचे होत आहेत आणि मी 62 वर्षाचा आहे. रामराजे 75 वर्षाचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये राजकारणाची रिले रेस ही संजूबाबांनी आता ॲक्टिव्ह कॅप्टन म्हणून हातात घेण्याची गरज आहे. आम्ही 4 भाऊ होतो. सगळ्यात थोरले रामराजे, सगळ्यात धाकटे संजीवराजे. अजितराजे राजकारणात नव्हते, ते आता हयात नाहीत. संजीवराजेंचं एवढंच आयुष्यात एक मत होतं की देर शुड बी ओनली वन कॅप्टन टू अ शिप. मला जर एखादी गोष्ट पटली नाही, रामराजेंची एखादा निर्णय पटला नाही, तर मी व्यक्त होत असे. परंतु संजीवराजे कधी व्यक्तही झाले नाहीत. त्यांना पटो अथवा न पटो, रामराजांचा निर्णय त्यांनी शिरसावंद कायम मानला. ही
त्यांच्या राजकारणाची प्रथा होती. वास्तविक पाहता शिवाजीराजांनी आम्हाला तिघांना घराण्याची एकी ठेवण्याच्या संदर्भात बांधून घेतलं होतं, एका कागदावर लिहून दिलं होतं की एकत्र राहू, कायम भांडणं करणार नाही, राजकारणामध्ये किती मतभिन्नता आली तरी घर फुटू देणार नाही. विषय असा होता की ज्यावेळेला संजूबाबा आणि रामराजे अजितदादांच्या गटात गेले त्यावेळेला रामराजेंचा जो निर्णय होता, कार्यकर्त्यांना अतिशय त्रास होत होता आणि आमच्या विरोधकांकडून आमच्या कार्यकर्त्यांना टार्गेटिंग केलं जात होतं, म्हणून तो निर्णय झाला. संजीवराजे निमूटपणे गेले, परंतु मी श्रीमंत संजीवराजे यांचा 60वा वाढदिवस तालुक्यात व जिल्ह्यात साजरा होतो आहे. अगदी बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या थोडक्यात जर का माझा संजूबाबांशी आलेला सहवास सांगायचा झाला तर नुसतेच माझे काका नाहीत तर ते माझे नेतेसुद्धा आहेत. आणि काकाही नाहीत वैयक्तिक आयुष्यात तर माझे वडिलाप्रमाणे सुद्धा माझ्याशी वागलेले आहेत. मला परदेशात फिरायला घेऊन जाण्यापासून ते माझ्या वैयक्तिक अडचणीत धावून येऊन माझ्यासाठी त्यांनी माझ्या आयुष्यात माझी खूप साथ दिलेली आहे. आणि राजकारणात आल्यापासून माझा राजकीय प्रवास सुरू झाल्यापासून माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवून त्यांनी माझ्या या प्रवासात मला भयंकर मदत केलेली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर महाराज साहेब आपले कुटुंब प्रमुख आहेत, पण ह्या राजकीय गाडा ओढायला संजूबाबांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही सगळे मिळून जेवढं काम करू नाही शकत तेवढं संजूबाबा करतात. आणि त्यांना या वाढदिवसानिमित्ताने खूप खूप लाख शुभेच्छा. आदरणीय बाबा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी गोविंद डेअरीची स्थापना केली. त्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या गेल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुक्त संचार गोठा, चारा व्यवस्थापन, वासरू संगोपन, ब्रीडिंगसारखे यासारख्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या. अशा सर्व योजनांचा मला व माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना फायदा होतोय. अशा आमच्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मान्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब हे एक शांत, संयमी, अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व आहे. गेली 16 वर्षे प्राचार्य म्हणून त्यांच्यासोबत काम करत असताना आम्ही जे काही निर्णय महाविद्यालयांसाठी घेतले त्यासाठी आम्हाला त्यांचं खूप पाठबळ लाभलं आणि त्यामुळे आम्ही महाविद्यालयांची प्रगती साधू शकलो. त्यांचं एक म्हणणं आहे की महाविद्यालयांमध्ये शेतकऱ्यांची मुलं नुसतीच न शिकता या महाविद्यालयांचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना उपयोग झाला पाहिजे व तो सदन झाला पाहिजे. त्यांच्या या इच्छेनुसार व सूचनेनुसार नक्कीच फलटण तालुक्यामध्ये एक कृषी क्रांती घडत आहे आणि त्यामुळं फलटण तालुक्याचा शेतकरी त्यांचा कायमच ऋणी राहील. अशा या अद्वितीय असामान्य व्यक्तिमत्वास आमच्या दोन्ही महाविद्यालयांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त हृदयापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय बाबांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या. यातून महिला सक्षम झाली, एक आदर्श दुग्ध व्यावसायिका झाली. यातूनच ती आपला घर प्रपंच व्यवस्थितरित्या सांभाळते, आर्थिक कुटुंबाची प्रगती करते आणि तिचा समाजात नवलौकिक होतोय. हे महिलांसाठी इतकं करणाऱ्या आमच्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या माझ्याकडून आणि महिलांकडून मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर राज वैद्य. महाराजा मालोजीराव सिल्वर जुबली रुग्णालयाची स्थापना श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर राणीसाहेब यांनी केली. तदनंतर हॉस्पिटलच्या अत्याधुनिकीकरणासाठी श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांनी वेळोवेळी लक्ष घालून आज हॉस्पिटलमध्ये 3 टेस्ला MRI, CT स्कॅन व डायलिसिस युनिट तसेच कॅथलॅब ह्या सेवा उपलब्ध आहेत. तसेच सर्व तालुक्यामधील तसेच जिल्ह्यामधील महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत भरपूर रुग्ण या सेवेचा उपयोग घेत असून प्रत्येक महिन्यात 620 डायलिसिस होत आहेत. तरीही ह्या हॉस्पिटलच्या
अत्याधुनिकीकरणासाठी श्रीमंत संजीवराजे यांचे भरपूर योगदान आहे. श्रीमंत संजीवराजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमंत रामराजे महाराजसाहेब, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर या सेक्रेटरी पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या वेगाने संस्थेची वाढ होण्यास सुरुवात झाली. प्रथमतः उद्यानविद्या महाविद्यालय, त्यानंतर कृषी महाविद्यालय, त्याच्यानंतर नर्सिंग कॉलेज, मुलींच्यासाठी नर्सिंग कॉलेज, CBSE अभ्यासक्रम, त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय, यानंतर आता यावर्षीपासून फार्मसी कॉलेज या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि ही सर्व महाविद्यालय किंवा कॉलेजेस आता उत्तम प्रकारे सुरू झालेली आहेत. अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. हे विद्यार्थी इथून पास होऊन देशात किंवा परदेशांमध्ये सुद्धा आपलं नाव कमवत आहेत. अशा या अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जी प्रेरणा किंवा मार्गदर्शन केलं ते आमच्या संजीवराजांच्या वाढदिवसानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो. मी संतोष गजानन खटके, संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून अशा फलटण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि बाबांचं कार्याचं अनेक सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, पण बाबा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत समाजकार्य त्यामध्ये रोजचं त्यांचं दैनंदिन जीवन करत असताना त्यामध्ये त्यांचं लोकांच्यासाठी जो काय सुखाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल, सुखामध्ये लग्नाचा असेल, वास्तुक शांती, दुःखामध्ये काय दुर्घटना झाली असेल किंवा अगदी रोज काही दवाखान्याचे प्रसंग आलेले असतील, त्या सर्व प्रसंगाला ते त्या क्षणाला त्या ठिकाणी ते मार्गी लावून अशा पद्धतीचं त्यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम चाललेलं असं आणि असं चारित्र्य संपन्न, निर्व्यसनी, आरोग्यदायी असा व्यक्तिमत्व आम्हाला तालुक्याला लाभलं. त्या नेतृत्वाचं उदंड आयुष्य त्या ठिकाणी लाभावं एवढीच मी श्री रामचंद्र प्रार्थना करतो. गोविंद डेअरीचे चेअरमन आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांचा आज वाढदिवस. आदरणीय बाबांच्या व्यापक दृष्टिकोनातून ज्या वेगवेगळ्या योजना आपण गोविंद डेअरीमार्फत राबवल्या त्याचा भरपूर फायदा पशुपालकांना झालेला आहे. त्यामध्ये मुक्तसंचार गोठा, मुरघास, त्यानंतर गोविंद कामधेनु वंशसुधार योजना, ग्रीन गोविंद बायोगॅस योजना, महिला सक्षमीकरण प्रकल्प, त्यानंतर गोविंद होम हर्बल गार्डन अशा असंख्य योजनामार्फत आज गोविंद डेअरीचे जवळजवळ 22,000पेक्षा जास्त दूध उत्पादकांना यांचा फायदा झालेला आहे. असंख्य शेतकरी बांधव व गोविंद परिवाराकडून आदरणीय बाबांस वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर महेश बर्वे, माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांनी केलेल्या फलटण आणि फलटण परिसरातील वृक्ष लागवडी संदर्भात 2 शब्द बोलू इच्छितो. फलटण आणि फलटण परिसरात श्रीमंत संजीवराजे यांच्या प्रेरणेने जवळजवळ 2 ते 3 लाख झाडांचं रोपण आणि त्यांचं संगोपन झालेलं आहे. आणि त्या ह्याच्यात फलटण शेजारील जावली या ठिकाणी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आपण सध्या 4 ते 5 लाख झाडांचं लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन. नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब शेंडे. प्रथमतः मी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उर्फ बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी आणि विशेषतः करून आवाडे कुटुंबीय यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरुवातीला त्यांचे वडील चेअरमन होते. नंतर 2002 साली श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर चेअरमन झाले आणि त्यावेळेस कारखाना अडचणीत असताना सुद्धा त्यातून बाहेर काढला. यामध्ये
माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे निंबाळकर, त्याचप्रमाणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आवाडे कुटुंबे या सर्वांच्या सहकार्यातून या कारखान्याला पूर्वीचं जे गतवैभव होतं ते प्राप्त करून देण्याचा 100% यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि यावर्षी या कारखान्याचं जे क्रशिंग कपॅसिटी आहे ते 5,000 आणि डिस्टिलरीची कपॅसिटी 30,000 30 केलपेडवर 90 केलपेड करण्यात आले. याच पद्धतीने भविष्यामध्ये त्यांनी सहकार्य करावं. हे संपूर्ण श्रेय कारखान्याविषयी संपूर्ण श्रेय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जातं. त्या पद्धतीनं त्यांनी कार्य करावं. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर संजय कृष्णाजी राऊत, MD मेडिसिन, महाराजा मालोजीराव सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल संचलित फलटण लाईफलाईन हॉस्पिटल याच्या चेअरमन पदात मी काम करत आहे. साधारण 2014मध्ये आम्ही ही फलटण लाईफलाईन हॉस्पिटल सुरू केलं आणि याची मुख्यत्वे प्रेरणा जी होती ती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणातून आम्ही हॉस्पिटल केलं. मल्टी स्पेशालिटी टर्शरी केअर हॉस्पिटल असं या हॉस्पिटलचं नाव आम्हाला फलटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये हे नाव झालेलं आहे. हे हॉस्पिटलचं मुख्यत्वे आम्हाला उल्लेख करावासा वाटतो की कोविडच्या मधल्या साथीमध्ये पहिली जी लाट होती आणि दुसरी जी लाट होती त्या पहिल्या लाटेमध्ये आम्ही साधारण 2,000 रुग्ण ॲडमिट केले होते आणि दुसऱ्या लाटेमध्ये जवळजवळ 2700 रुग्ण ॲडमिट केले होते. तर बहुतांश रुग्णांना आम्ही जीवदान देण्याचं काम या फलटण लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं आहे. तर या सगळ्यासाठी मुख्यत्वे प्रेरणा जी आहे ती श्रीमंत संजीवराजेंची आहे. त्यामुळे मी त्यांचे विशेष आभार मानतो आणि त्यांच्या या वाढदिवसासाठी मी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुदोजी महाविद्यालयामध्ये आज 4,500 विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. या उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षण BBA, BCA, BCS हे घेऊन आज विद्यार्थी बाहेर पडत आहेत आणि त्यांना विविध क्षेत्रामध्ये चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. श्रीमंत संजीवराजे सेक्रेटरी साहेबांच्या माध्यमातून अनेक कंपन्या आज प्लेसमेंटसाठी महाविद्यालयामध्ये येत आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळत आहेत. याबरोबरच महाविद्यालयामध्ये आधुनिक अशा शिक्षणाची सुविधा, शिक्षण साधनांची सुविधा ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे श्रीमंत संजीवराजे यांना जातं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुदोजी महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना त्यांनी 35 वर्ष या तालुक्यामध्ये राजकारणाला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून काम करत असताना सहकार क्षेत्रामध्ये 1999 साली फलटण तालुका दूध पुरवठा संघ ताब्यात घेतला आणि संघ ताब्यात घेतल्यानंतर त्या संघापुढं असणाऱ्या अनेक अडचणी, अनेक संकट दूर करत असताना त्यांनी मनापासून त्या ठिकाणी संघाचं नेतृत्व यशस्वीरित्या पार पाडलं. त्या ठिकाणी संघावर असणारी देणी, संघाच्या असणाऱ्या कामगारांची फार मोठी संख्या आणि फलटण तालुक्यामध्ये दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या दुधाला योग्य भाव देण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय फार हिताचे ठरले आणि त्यामध्ये फलटण दूध संघ अतिशय चांगल्या पद्धतीने सावरला गेला. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये 11 दूध संघ, परंतु 9 दूध संघ बंद पडले. परंतु कोयना सहकारी दूध संघ कराड आणि फलटण तालुका सहकारी दूध संघ फलटण हे 2 संघ सुरू असताना ही त्याची यशस्वी कारकीर्द केवळ आपले नेते श्रीमंत महाराज साहेब आणि रामराजे साहेब आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांच्यामुळंच हे आजपर्यंत आम्ही या ठिकाणी संघ चालवताना यशस्वी झालो. आणि त्याचबरोबर त्यांनी काम करत असताना या तालुक्यातील शेतकरी असेल, तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, सर्व कामगार क्षेत्रातले सर्व कामगार असतील, या सर्वांचंच त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून सर्व प्रश्न सोडवण्याचं काम बाबांनी केलं आणि हे प्रश्न सोडवून आज त्यांनी वयाचे 60 वर्ष पूर्ण झाली तरी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांना 60 वर्ष पूर्ण झालेले नाहीत. ते अजून युवावस्थेमध्येच काम करतायत. त्यांची असणारी लकब, धडपड आणि त्यांनी घेतलेला आजपर्यंतचा दूरदृष्टी आणि धाडशीपणा यामुळे निश्चितच या तालुक्याचं भवितव्य उज्ज्वल झालं. तरी आमच्या लाडक्या बाबांना आमच्या फलटण दूध संघाचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सभासद आणि कामगार आणि शेतकरी यांच्या वतीनं मनापासून कोटी शुभेच्छा देतो. नमस्कार. 9 ऑक्टोबर बुधवार श्रीमंत श्री संजीवराजे नाईक निंबाळकर उर्फ आमचे बाबा यांचा वाढदिवस. त्यानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन. तरडगाव येथील माळरानावर मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्ससारख्या कंपन्या त्यांच्यामुळेच उदयास आल्या. सुमारे 200 ते 250
कामगारांना रोजगार आणि इतर व्यवसायाच्या संधी प्राप्त करून दिल्या. कोविडसारख्या कठीण काळात कंपनीतील ऑक्सिजन प्लांट प्रसंगी 50% उत्पादन क्षमता कमी होईल हे माहीत असूनसुद्धा फलटण येथील मालोजीराजे सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे द्यावयास लावला आणि शेकडो लोकांचे प्राण वाचवले. तसेच कंपनीतील प्रशिक्षित अधिकारी हॉस्पिटलमध्ये पाठवून तो ऑक्सिजन प्लांट चालू ठेवण्यास मदत केली. सर्वसामान्य जनतेची काळजी आणि सतत सेवेचा ध्यास असणारे बाबा, अत्यंत भारदस्त आणि तेजस्वी व्यक्तिमत्व, प्रेमळ, कशाचाही गर्व नाही, सतत हसतमुख असणारे बाबा यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्रीमंत संजीवराजे बाबा यांना 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्रीमंत संजीवराजे बाबा ज्यांना आपण सर्वसमावेशक, सर्वांची काळजी घेणारे, सर्वांना समाविष्ट करून पुढे जाणारे असं हे नेतृत्व आहे. ज्यांनी राजघराण्याचा वारसा असूनसुद्धा संपूर्ण फलटण तालुका सातारा जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्ग, महिला वर्ग व युवकांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी गोविंद डेअरी, अरिष्टा केमिकल्स, मॅग्नेशिया केमिकल्स यांची स्थापना करून युवकांना रोजगाराची संधी दिली. जवळजवळ तिन्ही कंपन्या मिळून 1500 लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यांचं सर्वांना समाविष्ट करून घेणारं नेतृत्व हे शेतकरी, महिला वर्ग यांना सरळ हाताने मदत करण्यासाठी कायम ते पुढे राहिलेले आहेत. त्यांच्या या नेतृत्वगुण संपन्नाने त्यांनी फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्याला खूप मोलाचं देणगी दिलेली आहे. त्यांच्यामार्फत, त्यांच्या दूरदृष्टीमुळे आम्ही पर्यावरणाचं सुद्धा रक्षण कसं करण्यात येईल यासाठी प्रेरित आहोत. बाबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही डेअरी, गोविंद डेअरी, अरिष्टा केमिकल्स, मॅग्नेशिया केमिकल्स मिळून जवळजवळ 5 मेगावॅटचा सोलर पॉवर प्लांट लावलेला आहे, जेणेकरून इलेक्ट्रिसिटीचं संवर्धन होईल, ऊर्जा कमी लागेल, ज्याच्यामुळे पोल्युशन कमी होऊ शकतं. त्यांच्याच परिश्रमातून आता पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी कार्बन न्यूट्रल प्रोजेक्टवरती आम्ही काम करत आहोत. जो प्रदूषण, कार्बन डायऑक्साईडचं प्रदूषण होतं त्याच्यामार्फत त्यांना कंट्रोल करण्यासाठी कार्बन क्रेडिट प्रोग्राम हा तिन्ही कंपन्यांमध्ये राबवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. सध्या कंपनीमध्ये 5000 आम्ही झाडं लावलेली आहेत. लोणांच्या माळरानावरती नंदनवन फुललेलं आहे आणि जावळी आणि जाधववाडी इथे सुद्धा ट्री प्लांटेशन करून पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल यासाठी सर्वजण प्रयत्नरत आहेत. बाबांच्या नेतृत्वात कार्बन क्रेडिट न्यूट्रल करणारी आम्ही तिन्ही कंपन्यांचं मिळून करत आहोत की ह्या कंपन्या कार्बन न्यूट्रल कशा होतील. तर या सर्व विकासासाठी बाबांनी सर्वांना बरोबर घेऊन, शांत स्वभावाचे असलेले बाबा, त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी दीर्घायुषी हो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 60व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आपल्या सर्वांचे लाडके बाबा यांना 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. राजकीय कार्याबरोबर सामाजिक कार्यामध्ये पण भरपूर असं योगदान बाबांचं लाभलेलं आहे. कोविड-19मधला माझा अनुभव असा की ज्यावेळी बेड उपलब्ध होत नव्हते त्या काळी मला बेड उपलब्ध करून देऊन सर्व सुखसोयी तसे डॉक्टरांना सूचना केल्या. माझ्यासारख्या असंख्य रुग्णांना त्यांनी बेड उपलब्ध करून देणं असेल किंवा सहकार्य सेवा असेल ही त्यांनी सातारा, फलटण या ठिकाणी करून दिली. हे त्याचं समाजकार्य असंच निरंतर पुढं चालू राहावं अशा लाडक्या व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी मानसिंग पाटील, कल्लापन्ना आवाडे जवार शेतकरी सहकारी कारखाना लिमिटेड हुपरी, ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण या भागीदारी संस्थेचा प्रोजेक्ट मॅनेजर. आम्ही 2006मध्ये हा सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी आवाडे साहेबांनी घेतला आणि जवार कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि या भागीदारी संस्थेचे प्रोजेक्ट वर्किंग पार्टनर सन्माननीय जोशी साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली हा 1800 दैनिक गाळप असलेला कारखाना आज 5000पर्यंत दैनिक गाळप करतो. 2006 पासून या कारखान्यामध्ये आल्यानंतर आज येऊ घातलेल्या 9 ऑक्टोबर रोजी ज्यांचा वाढदिवस आहे ते सर्वांचे आवडते माननीय बाबा म्हणजेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. खरोखरच ही 2 नावं जी आहेत, माननीय बाबा आणि माननीय संजीवराजे, ह्या 2 नावामध्ये इतकं काही सामावलेलं आहे आणि त्या ती व्यक्ती पण तशी आहे. बाबा म्हटलं तर मुलाबाळांचं पोषण करणे, पालन पोषण करून त्याला मोठं करणे आणि घर सांभाळणे, म्हणजे थोडक्यात काय, ही संस्था टिकली पाहिजे, कामगार जगला पाहिजे आणि त्यासाठी प्रसंगी कठोर होणं आणि प्रसंगी तडजोड करणं आणि काही करून ह्या 2 गोष्टी सुखकारक राहिल्या पाहिजे, सुखात राहिल्या पाहिजे. एकमेव वडिलांचा जसा ध्यास असतो त्याप्रमाणेच माननीय बाबांचा ध्यास असतो. दुसरी गोष्ट म्हणजे संजीवराजे, श्रीमंत संजीवराजे. खरोखरच आपल्यात एक राजे होते, राजे अजूनही त्यांचं गुणगान गायलं जातं, ते छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा जसा ध्यास होता की आपले एक छोटंसं राज्य असावं, पण स्वतःचं असावं, रयतेचं असावं, त्याचप्रमाणे यांनासुद्धा कायम ध्यास असतो की हा कारखाना छोटासा जरी असला तरी स्वतःचा पाहिजे, रयतेचा पाहिजे, म्हणजेच सभासदांचा पाहिजे आणि शेतकऱ्यांचा पाहिजे. याच्याबद्दलची जी तळमळ आहे ती आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलेली आहे. हा कारखाना चालू हंगामामध्ये एक 5 मिनिट जरी बंद राहिला तर बाबांचं मन अगदी हेलावलं जातं, हा लगेच चालू झाला पाहिजे, हा प्रगतीपथावर कारखाना गेला पाहिजे आणि इथले कामगार सभासद हे अगदी सुखात राहिले पाहिजेत, हक्काचा म्हणून या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि हक्काचा म्हणून या ठिकाणी सभासदांनी सुद्धा माझा कारखाना म्हणून इथं आलं पाहिजे आणि याचा नावलौकिक झाला पाहिजे. हा ध्यास घेऊन ही व्यक्ती चालते. आज राजकारणात बरंच बघतोय आपण, पण राजकारणातून समाजकारण कसं करावं, राजकारण करत असताना सर्वसमावेशक राजकारण कसं करावं हे जर पाहायचं असेल तर ती व्यक्ती म्हणजे सन्माननीय बाबा श्रीमंत संजीवराजे. खरोखरच त्याच्या आज वाढदिवसानिमित्त 9 ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक माझ्यातर्फे, जवाहर कारखान्यातर्फे, त्याचप्रमाणे सर्व कामगार आणि श्रीराम जवाहरच्या व्यवस्थापनाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आहे. दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरची प्रार्थना करतो आहे आणि असंच त्यांच्या हातून चांगलं कार्य घडत जावं, ही संस्था अगदी भरभराटीला येऊ एवढीच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना करतो आहे. जय हिंद. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.